मी पण ना, अजिबात अक्कल नाही मला. आधीच ती रागवली होती आणि परत आता मी तिची माफी मागायची तर तिला ओरडलो. असं मी मलाच कोसत होतो. आता पश्चाताप करून पण काय उपयोग नाही. तिने तसा पण फोन ठेवलाय. चला, माधवराव काहीतरी युक्ती केली पाहिजे रुसवा दूर करण्यासाठी. असं म्हणून मी येऊन आमच्या शीटवर बसलो आणि पुन्हा कानाला हेडफोन लावून किशोरदादांची गाणी ऐकू लागलो. बघता बघता माझे डोळे मिटले आणि मला कधी झोप लागली तेच कळलं नाही. ट्रेन आमच्या गावच्या स्टेशनवर पोचली. तो शेवटचा स्टेशन असल्यामुळे पूर्ण ट्रेन तिथेच खाली झाली. आम्ही जसं स्टेशनच्या बाहेर पडलो तसं समोरच माझे काका, त्यांचा मुलगा आणि आत्याचा मुलगा असे तिघेजण आमच्या स्वागतासाठी सज्ज होते. काका आम्हाला येण्यासाठी त्यांची नवीन कोरी झायलो घेऊन आला होता. मी गाडी बघून खुश झालो. झायलो चालवायला भेटणार म्हणून. काकाने आमच्या हातातल्या बॅगा घेतल्या आणि गाडीवर ठेवल्या. आम्ही तिघे मागे बसलो होतो आणि बाकी सर्व पुढं. आम्ही जसे गाडीत बसलो तसा पाऊस सुरू झाला. सर्व पॅसेंजर इकडे तिकडे धावू लागले. आम्ही गाडीत बसून पळणाऱ्या लोकांची गंमत पाहत होतो. दुरूनच आमचं गाव आणि त्याच्या मागचे हिरवेगार डोंगर दिसत होते. त्या डोंगरावरून वाहणारे धबधबे, डोंगरावर आलेले ढग, एकदम हरवून जाण्यासारखं दृश्य होतं. अर्ध्या तासातच आम्ही घरी पोचलो. आमच्या आधी खूप जण आले होते. आमच्या आत्याची 5 वर्षाची स्वरा दिदीला आणि मला पाहून खुश झाली. माझा मामा आणि मावशी सुद्धा तिथेच होते. माझे आई बाबा एकाच गावातले म्हणून आमचे सर्व नातेवाईक एकाच गावात आहेत. मी घरात गेल्या गेल्या आजोबांना भेटलो. त्यांचा आशीर्वाद घेतला. आजी माझे मुके घेऊ लागले. पूर्ण घरामध्ये जेवणाचा घमघमाट सुटला होता. घरात कोणाच जेवलं नव्हतं म्हणून आम्हा मुलांना पहिले जेवायला दिलं. नंतर सर्व मोठी माणसं बसली. दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पाची मूर्ती आणायची होती. त्यामुळे आम्ही सर्व जेवून झोपून गेलो. घरातल्या बायकासुद्धा त्यांचं काम आवरून लवकर झोपल्या. सण म्हटल्यानंतर काम आलीच. हे करायचंय ते करायचंय, सर्व धावपळ नुसती. तरीसुद्धा एकाही गोष्टीचा तक्रार न करता सर्व स्त्रिया कसं सर्व हौशेने करत असतात. माझी आजी 70-75 वयाची असेल तरीसुद्धा एखाद्या सणाच्या दिवशी तिला कुठून इतका बळ येतो ते तिलाच ठाऊक. एखाद्या 22-23 वर्षाच्या मुलीप्रमाणे ती काम करत असते. ती 22-23 वर्षाच्या मुलींना मागे टाकेल असा तिचा उत्साह असतो. सकाळ झाली. सर्व नटून थटून तयार झाले. पुरुष मंडळी बाप्पाची मूर्ती आणायला निघाले. आम्ही जेव्हा कारखान्यात प्रवेश केला मी माझं मन हरपून गेलो. तिथे अनेक प्रकारच्या मूर्त्या होत्या आणि त्या एवढ्या मनमोहक होत्या की मी तिथे बघतच बसलो. काकाने आधीच बाप्पांची मूर्ती निवडून ठेवली होती. आम्ही ती मूर्ती घेतली आणि घराकडे निघालो. वाजवत नाचवत आम्ही घरी पोचलो. मूर्तीची स्थापना केली. पुजारी तयारच बसले होते. त्यांनी पूजा केली. पूर्ण घरामध्ये धुपाचा सुगंध पसरला होता. आरतीसाठी सर्व शेजारची लोक गोळा झाली. गावातल्या एका मुलाने ढोलकी घेतली आणि तो आरती वाजवू लागला. तो फक्त 8 वर्षाचा होता, पण ढोलकी इतकी सुरेख वाजत होता की आरतीला 4 चांद लागले. आरतीचा पहिलाच दिवस होता. एका बाजूने ढोलकी, एका बाजूने टाळ. प्रत्येकजण वेगवेगळ्याच ऊर्जेने आरती म्हणत होता. आमच्या आजीची एक मांजर आहे. तिला ती सगुणा नावाने आवाज येते. जसा ढोलकीचा आवाज तिच्या कानावर पडला तशी ती पळत येऊन बाप्पासमोर उभी राहिली. जवळजवळ 1 पाऊण तास आरती चालूच होती. आरतीमध्ये वेळ कधी निघून गेला समजलंच नाही. शेवटला मनाचे श्लोक म्हणून आम्ही आरती संपवली. आरतीनंतर वेगळाच आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. गावातली लहान मुलं प्रसाद घ्यायला पुढे आली. मी आरती घेऊन सोफ्यावर बसलो. माझ्या बाजूला 8 वर्षाचा सागर ढोलकी घेऊन बसला होता. ढोलकी छान वाजवली म्हणून मी त्याचं कौतुक केलं आणि मला ढोलकी वाजवायला शिकवशील का असं त्याला विचारलं. तो काहीच न म्हणता तिथून पळून गेला. सर्व आवरून आम्ही जेवायला घेतला. पहिले पाहुण्यांची पंगत बसली. आम्ही मुलं पाहुण्यांना जेवण वाढत होतो. आमच्या काकांची गावात चांगलीच ओळख, त्यामुळे पाहुणे जरा जास्तच होते. सर्व पदार्थांचा सुगंध पसरला होता. त्या सुगंधाने माझा मन आणि भूक दोघेही मिळून मला जेवायला आग्रह करत होते. मी कसंबसं त्यांना समजावून पाहुण्यांना जेवण वाढत होतो. कधी पंगत उठते याचीच मी वाट पाहत होतो. शेवटला ती पंगत उठली आणि माझी काकी म्हणाली, पोरांनो आता तुम्ही जेवून घ्या. हे ऐकताच एकही क्षण वाया न घालवता मी जेवायला बसलो. मामीने आम्हा सर्वांना जेवायला वाढला. मी अगदी मंत्रमुग्ध होईपर्यंत जेवलो. माझं जेवण झालं. मी हात धुवून आराम करण्यासाठी माळ्यावर गेलो. माझ्या मागे मागे भावंडंसुद्धा आली. त्यांच्याशी गप्पा मारता मारता कधी डोळा लागला मला कळलं सुद्धा नाही.